तुम्हाला असं वाटतं की आढळरावांचा बळीचा बकरा 100% बळीचा बकरा केलेला आहे आणि त्याच्यात अजून सगळ्यात मोठं बरं का आयात केलेला उमेदवारी आणलाय डमी जो निवडून येऊ बी शकत नाही आणि येणार बी नाही कधीच। विषय असा आहे अमोल कोल्हे जे आम्ही मागच्या वर्षी जे लोकांनी त्यांना निवडून दिलं त्यांच्यावर विश्वास ठेवला पण 5 वर्ष त्यांनी कुठं किती मतदारसंघ आणि किती हिंडले तेवढं फक्त त्यांनी सांगावं स्पष्ट सांगावं। तसे आढळराव पाटील 5 वर्षात उकावा आहे ना मागच्या टर्मला ते पडले तरी पण त्यांनी प्रत्येक गावागावात जाऊन प्रत्येक कामं विकास कामं आणलीत विकास कामांचे निधी टाकलेत त्यांनी प्रत्येक गावात जाऊन आपले म्हणजे त्यांनी प्रत्येक गावात जाऊन आपलं हे दाखवले। तसं यांनी अमोल कोल्हेंनी कोणत्या गावात गेले तर कुठे गेले यांनी तेवढं फक्त सांगावं आम्हाला। शेवट असं सांगायचं आपल्याला की हे जे सरकार आहे एकनाथ शिंदे सरकार मोदी सरकार याबद्दल काय वाटतं एकदम कमी शब्दात सांगायचं। एकदम गद्दार सरकार। दिलीप वळसे पाटलांचं समर्थन कोल्ह्यांनाच आहे हा त्याच्यातला प्रश्न आहे। गरीब सामान्य शेतकरी सगळा देशोधडीला लागलेला आहे। मला मतदानाचा हक्क आल्यापासून मी शिवसेनेला मतदान करतोय शिवसेनेला आणि आता यांनी अचानक आपला बाप बदलले मगाशी आमच्या मित्रांनी सांगितलं बाप बदलल्यासारखे पक्ष बदलल्यासारखं तुम्हाला रिक्षावाल्याला मुख्यमंत्री केला चहावाला पंतप्रधान बोलतोय आणि शरद पवार 56 वर्षे काम करतोय त्याला तुम्ही पंतप्रधान करू शकत नाही। एकनाथ शिंदे एकदम नालायक माणूस आहे मला सांगायचं माहिती ठाम सांगतो मी तुम्हाला ज्यांनी आपल्या मातीशी गद्दारी केल्यासारखं आहे सोपं नाही पक्ष बदलणं माहिती त्याची बापाशी गद्दारी केली। इथं 100% ही तुतारी वाजणार तुतारी वाजेल हो 100% ही तुतारीच वाजणार बस। शिवाजीदादा 1 लाख मतांनी निवडून येतील हा आमचा विश्वास आहे। जत्रा लोकशाहीची चर्चा शिरूरची सध्या शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये आहे। माझ्या पाठीमागे जे कृषी उत्पन्न बाजार समितीचं जे खेडचं एक मार्केट यार्ड दिसतंय तिथं आता डॉक्टर अमोल कोल्हे यांची सभा होती आहे। अर्थात या सभेच्या निमित्तानं इथं बरेच त्यांचे कार्यकर्ते आलेले आहेत महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आलेले आहेत। इथं लढत टक्करपूर्ण आहे आणि आता अर्थातच इथं शिवाजीराव आढळराव पाटील विरुद्ध अमोल कोल्हे अशी लढत होते आहे। एकंदरीतच इथल्या लोकांना काय वाटतं इथल्या कार्यकर्त्यांना काय वाटतं ते जाणून घेणार आहे आपण। या दादा तर असं आहे अमोल कोल्हे एका बाजूला उभे आहेत दुसऱ्या बाजूला शिवाजीराव आढळराव पाटील उभे आहेत तुम्ही गळ्यामध्ये मशाल घेतली आहे काय वाटतंय मशालीचा उजेड पडेल का यावेळेस शिरूरमध्ये? नक्की पडणार। उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेनेचे आम्ही निष्ठावंत शिवसैनिक आहोत। आता असं आहे की शिवसेनेकडून शिवाजीराव आढळराव पाटील हे 2 टर्म इथे खासदार देखील राहिलेले होते बरोबर तर आता ते देखील म्हणतायत आता ते राष्ट्रवादीच्या बाजूने आहेत मात्र राष्ट्रवाद्यांनी शिवसेना आणि खरी शिवसेना ते म्हणतायत की ती शिवसेना आमचीच आहे म्हणून। पाकिस्तानला माहिती आहे शिवसेना कोणाची आहे ओरिजिनल बाळासाहेब हिंदुहृदय सम्राट त्यांनी स्थापन केली शिवसेना आहे आणि ओरिजिनल शिवसेना आहे ती जी फुटून गेली ती डुप्लिकेट शिवसेना आहे बरोबर ती गद्दारांची शिवसेना आहे आणि आढळराव पाटील त्या गद्दार शिवसेनेत गेलेले ती गद्दार शिवसेना आहे सोडून ते आता राष्ट्रवादीच्या घड्याळावर लढतात ही फार मोठी चूक झाली। आता असं झालं पाठीमागं की पक्ष फुटले बरोबर राष्ट्रवादीची 2 शकलं झाली दुसऱ्या बाजूला शिवसेनेची 2 शकलं झाली अर्थात मशाल भेटली आता उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना ही जी 2 पक्षफुटीची गोष्ट झाली सगळीकडं काय वाटतं पटतंय का तुम्हाला? नाही ना पटते हे भाजपचं सरकारचं कृत्य आहे सगळं हे एकही पक्षाने टाळताना हुकुमशाही राज्य आहे देशामध्ये आणत ही त्यांची राजनीती ही पण ही उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शरदचंद्रजी पवार साहेब या दोन्ही पक्ष आणि काँग्रेस या तिन्ही आघाडीच्या सरकार मिळून ही यांची सत्ता उलटून टाकल्याशिवाय राहणार नाहीत। पवार साहेबांचा शेला घातलेला त्यांच्या पक्षाचा ही तुतारी इकडे मशाल काय वाटतं इथं काय होईल शिरूरमध्ये? आता इथं 100% ही तुतारी वाजणार तुतारी वाजेल हो 100% ही तुतारीच वाजणार बस। दुसऱ्या बाजूला घड्याळ पण आहे नाही तुमचं घड्याळ नाही लागणार नाही लागणार नाही लागणार ते डुप्लिकेट आहे ते भंगार आहेत ते भंगार म्हणजे असे आहेत ते असे भंगार झाले लोक बरं का
त्यांनी काय केलं तुम्हाला सांगतो, ते पहिले शिवसेनेमध्ये होते, हा त्यांना तिकीट पाहिजे म्हणून सण त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. हे एकदम थडकलाच लोक. दादा नमस्ते. आता असं आहे की शिवाजीराव आढळराव पाटील एका बाजूला उभे आहेत, दुसऱ्या बाजूला डॉक्टर अमोल कोल्हे उभे आहेत. काय म्हणते हवा? येणार तर शिवाजीदादा आढळराव पाटीलच येणार आहे. कारण गेले आम्ही तरुण एक 10 वर्ष पाहतोय. म्हणजे जसे शिवाजीदादा लहानपणापासून आम्ही जसे शाळेत होतो तेव्हापासून आमच्या मनामनात शिवाजीदादा एक खासदारकीला मनामनात एक प्रत्येकाच्या तरुणाच्या तोंडात शिवाजीदादाचे. आणि त्याचं सगळ्यात मोठं श्रेय म्हणजे सगळ्यात आमच्या तालुक्याला केलेली विकासाची जी यंत्रणा आहे, दिलीप वळसे पाटील, आमदार दिलीपरावजी वळसे पाटील यांनी प्रत्येक तरुण म्हणजे आम्ही जसे कॉलेज वयापासून आम्ही पाहतोय वळसे पाटलांचं काम. आणि प्रत्येक तरुण हा प्रत्येक कारखाना असेल, शिक्षण संस्था असतील, मार्केट कमिटी असेल, सगळीकडे म्हणजे तुम्ही दिलीप वळसे पाटलांचे कार्यकर्ते. दिलीप वळसे पाटील. पण आता असं आहे की दिलीप वळसे पाटील हे राष्ट्रवादीमध्ये होते. पाठीमागचा काळ जर बघितला आपण तर शिवाजीराव आढळराव पाटील हे शिवसेनेतून खासदार राहिलेले होते. मग शिवाजीराव आढळराव पाटील यांना पाठिंबा कसा काय? नाही, शिवाजीदादा आढळराव पाटील एकतर आता काय झालेलं आहे, माहितीमध्ये आहेत म्हणून. हा. आणि दुसरी गोष्ट, देशाच्या विकासासाठी जी मोदी साहेबांनी 10 वर्षापासून जी मेहनत घेतलेली त्याला पाहून अजितदादांची लाभलेली साथ आणि त्याला वळसे पाटलांची लाभलेली साथ, ह्या समीकरण जुळून आल्यामुळं शिवाजीदादांना पण राष्ट्रवादीत घेऊन चांगला प्रतिसाद येतोय तरुणांकडनं. आणि चांगलंच होईल, निश्चित चांगलं. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? हो, का व्हायला नक्कीच. पाहिजे असं वाटतं? आत्ता म्हणजे आपल्या जात धर्माबद्दल तर नाही बोलू शकत, पण प्रत्येक आत्ता 10 वर्षात प्रत्येक तरुण म्हणजे जो मागे भरकटलेला होता तो प्रत्येक याच्यात पुढे येतोय. आणि प्रत्येकाच्या 2 पैशात तरुणाच्या खिशात यायला लागलेत. मोदी साहेबांमुळे झालेली कामं झालेले, आता ज्या विकास कामं झालेले आहेत आणि प्रचंड आपल्या सर्व पूर्णपणे देशात आणि बाहेरच्या देशात मोदी साहेबांचं नाव आहे. तिथून आणलेल्या बाहेरून आणलेल्या कंपन्या झाल्या, हे झाल्या, तिथे तरुण कामाला लागल्यामुळं. एक छोटासा प्रश्न असा आहे की आता अजितदादांची इथं सभा झाली 2 दिवसापूर्वी. आता असंही दुसऱ्या बाजूला म्हटलं जाते, म्हणजे वळसे पाटील साहेब हे त्या दिवशी उपस्थित नव्हते. दुसऱ्या बाजूला असं म्हटलं जाते, दबक्या आवाजामध्ये चर्चा आहे, वळसे पाटील हे अमोल कोल्हेंचं काम करतील का शेवटच्या घटनेला, आढळराव पाटलांच्या विरुद्ध भूमिका घेतील का, असं चर्चा आहे. हा, चर्चा कशी असू द्या, पण साहेब काय झालं, 1 महिना अगोदर थोडेसे इंजुर्ड झाल्यामुळं, थोडंसं पडल्यामुळे साहेबांची प्रकृती काही चांगली नव्हती. त्यामुळे साहेब इकडं तालुक्यात आणि ज्या शिरूर लोकसभा संघेत पूर्ण याच्यात लक्ष नाही देऊ शकले. पण त्यांनी निश्चित काळजी करण्याची गरज नाही. त्यांचा असे काही तरुण आहेत का त्यांच्यासाठी जीवाचं रान करणारे तरुण आहेत आमच्यासारखे. ते जरी म्हणजे आरामात असले तरी आम्ही काय तेव्हापासून सोडलेलं नाहीये. जसे दादा राष्ट्रवादीत आलेत, जसं साहेबांनी सांगितलंय का शिवदादांना आपल्याला खासदार करायचे, तेव्हापासून आम्ही साहेब असू नसू आम्ही पूर्णपणे ताकदीने लढत आहे. तुमचं नाव सांगा. माझं नाव अक्षय किसन थोरात. अक्षय, तुम्ही टोपी वगैरे घातली, युवा नेते दिसतात. टोपी आमची मंचरची भगवान टोपी आहे आणि तरुण आहे. हा, मंचरची शान आहे. मार्केटला आमचे कांदा बटाट्याचा व्यापार आहे. हाच साहेबांमुळेच आम्ही आजपर्यंत आहेत. ते तुमची भूमिका दिसते. शिरूरचे अजून काय प्रश्न असं वाटत आहेत? आढळराव पाटील हे 2 टर्म आधी खासदार होते, त्याच्यानंतर अमोल कोल्हेने तो सोडवला असं देखील दिसतंय. एकंदरीत काय वाटतंय? या ठिकाणी शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये जी उमेदवारी पवार साहेबांनी दिली ती अमोल कोल्हेंना दिली. अमोल कोल्हे हे स्वतः डिस्टिंक्शनमध्ये पास झालेले कॅन्डिडेट आहेत. सदर कॅन्डिडेटच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर लोकसभेची निवडणूक असताना देशाचे प्रश्न महत्त्वाचे आहेत. ही निवडणूक आढळराव आणि कोल्ह्यांची नाहीच आहे मुळात. ही निवडणूक भ्रष्टाचाराविरुद्ध, शेतकऱ्यांच्या आक्रोशाविरुद्ध, महिलांच्या सन्मानाविरुद्ध याच्या विरोधातली ही निवडणूक आहे. आणि खऱ्या अर्थानं याला जर न्याय कोणी देणार असेल तर अमोल कोल्हेंशिवाय कोणी न्याय देऊ शकत नाही. जो कॅन्डिडेट आज आपण जो मतदार आहे, शोषित मतदार आहे, अशिक्षित मतदार आहे, याच्यामध्ये जर तुलना केली तर याच्यामध्ये देशाचे प्रश्न सोडवणारा कोण कॅन्डिडेट आहेत तर अमोल कोल्ह्यांशिवाय दुसरा कॅन्डिडेट नाही. आढळरावांच्या बाबतीत जर पाहिलं आपण, दोन्ही कॅन्डिडेट समोर उभे करा आणि त्यांचं शिक्षण बघा, यांचं शिक्षण बघा, त्यांची वैचारिक पातळी बघा, यांची वैचारिक पातळी बघा. कधीही
टीका न करणारा माणूस, माझा देश, माझा शेतकरी, माझा कष्टकरी, माझी महिला, माझा विद्यार्थी, जे कोण असेल त्यांच्या डोळ्यासमोर ठेवून ही निवडणूक अमोल कोल्हे लढवत आहेत. आता असं आहे की अजितदादांची सभा पार पडली 2 दिवसापूर्वी. त्यात त्यांनी असं सांगितलं की अमोल कोल्हे हे 2 वर्षानंतरच मला खासदारकी नको, त्यांचं एक व्यावसायिक कारण आहे असं म्हटले. अजितदादांची भूमिका पटते काय? अजिबात नाही. जे अजितदादा 5 वर्षापूर्वी आढळरावांना म्हणत होते की काहीच कामाचे नाहीत, तेच आढळराव म्हणत होते की कोल्ह्यांसारखा उमेदवार नाही, आणि कोल्हे जर आपण निवडून दिले तर खऱ्या अर्थानं आपण राष्ट्रवादीला निवडून दिल्यासारखं होईल. अजितदादांची डुप्लिकेट भूमिका या ठिकाणी दिसते. मुळातच अजितदादांना कॅन्डिडेटच नव्हता, लोकसभेला अजितदादांना कॅन्डिडेट नव्हता. आढळरावांचा त्या ठिकाणी बळीचा बकरा दिलेला आहे असं माझं म्हणणं आहे. काय वाटतं? गेले 4.5 वर्ष ज्या आंबेगाव तालुक्याने ज्या टायमिंगला अमोल कोल्हे म्हटले होते की जुन्नर माझे आहे, तर आंबेगाव तालुका ही माझी मावशी असन, या आंबेगाव तालुक्याने तेव्हा मावशीचं जे काम होतं ते 26,500 मतधिक्याने अमोल कोल्हेंना दिलं. पण अमोल कोल्हेने 4.5 वर्ष या मतदारसंघात तोंड दाखवलेलं नाही आहे. ते अतिशय निष्क्रिय खासदार म्हणून या मतदारसंघात त्यांची ओळख आहे. जर राहिला प्रश्न शिवाजी आढळराव पाटलांचा, तर ते खासदार नसताना सुद्धा या शिरूर लोकसभेसाठी त्यांनी तब्बल 1,500 कोटीचा निधी महाराष्ट्र सरकारकडून आणला, हे 18 महिन्यात आणला. आणि जो विकास कामाचा धडाका डोंगर त्यांनी उभा केला आहे, या डोंगरापुढे अमोल कोल्हे चॅलेंज देऊ शकणार नाही. एका बाजूला तुमचं असं मत आहे, अर्थामध्ये हे तुमचं मत आहे, पण दुसऱ्या बाजूला असं पण म्हटलं जातं की अमोल कोल्हे हे निष्ठावंत आहेत. दुसऱ्या बाजूला शिवाजीराव आढळराव पाटील यांनी ते पक्ष बदलतायत, गद्दारी करतायत, अशी चर्चा देखील होते. आता अमोल कोल्हे स्वतःला निष्ठावान म्हणतात ते, तर त्यांनी स्वतःला त्यांच्या मनाला प्रश्न विचारायचा का, तुम्ही किती निष्ठावान आहे? तुम्ही 5 वर्षात 5 पक्ष बदललेत. पहिल्यांदा मनसेत होते, मनसेनंतर शिवसेनेत आले, शिवसेनेनंतर त्यांना शिवसेनेत उद्धव साहेबांनी उपनेतेपद दिले. उपनेतेपद दिल्यानंतरही त्यांना तिकिटाची राष्ट्रवादी काँग्रेसने ऑफर दिली. त्या टायमिंगला त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्याच्यानंतर ते खासदारही झाले. त्यानंतर 2.5 वर्ष ते भाजपचे दारही ठोठत होते, भाजपने त्यांना दार उघडलं नाही. त्यानंतर ते ज्या टायमिंगला अजित पवार साहेब सत्तेत जात होते, त्या टायमिंगला ते त्या जे काही त्यांच्या त्या विधिमंडळात मंत्रिमंडळ शपथीचा कार्यक्रम चालला होता, तिथे ते उपस्थित राहिले. नंतर त्यांना असं कळलं की आपल्याला तिकीट भेटणार नाही, म्हणून ते पुन्हा शरद पवार गटात वापस गेले. आणि ते काही निष्ठा बिष्ठा यांनी आमच्यासारख्या तरुण कार्यकर्त्यांना शिकवावं नाही. आम्ही विकासाला प्राधान्य देणारे तरुण कार्यकर्ते आहेत आणि आम्ही विकासाच्या मागे 100% उभं राहणार. शिवाजी दादांच्या मागे आम्ही 20 वर्ष शिवसेनेमध्ये कार्यरत होतो. त्याच्या अगोदर ज्यावेळेस शिवसेना स्थापन झाली बाळासाहेबांच्या पुढाकाराने किंवा बाळासाहेबांनी, त्यावेळेसपासून माझे वडील त्यांच्या आदेशाने 1992 साली कारसेवा करायला अयोध्येला गेले होते. त्यांनी त्यांच्या आदेशाने कारसेवा केली. आत्ताच्या परिस्थिती जर बदल झाले तर आमच्या दृष्टिकोनातून जर पक्ष बदल म्हणजे हा बाप बदल असतो, पक्ष बदलणे म्हणजे बाप बदल नाही. दुसरी गोष्ट अशी की सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी, सर्वसामान्य शिवसैनिकांनी, ह्यांनी नेते पक्ष बदलतात, पुढारी पक्ष, सर्वसामान्य शिवसैनिकांनी काय करायचं? आता आमची परिस्थिती अशी, आमच्याकडे नेता नाही, कुणी शिवसेनेमध्ये आमच्याकडे नेता नाही, आम्ही जायचं कुठं? या खासदाराच्या बरोबर याच्या मागे राहून कोणाचं, आमचं तर काहीच बदल झालं नाही, कोणत्याही सामान्य शिवसैनिकाचं बदल झालेलं नाही इथं आमच्या आंबेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये. आणि आता जर अशी परिस्थिती आहे की आमच्याकडे मावळामध्ये कधी दिलीप वळसे पाटलांना विरोध झाला नाही. आता अशी परिस्थिती भीमाशंकरपासून खालीपर्यंत दिलीप वळसे पाटलांना जे मताधिक्य भेटायचं किंवा जे काही मतदान व्हायचं त्याच्या 20% सुद्धा मतदान होणार नाही त्यांना, अशी परिस्थिती निर्माण झाली. आणि त्याच तुलनेत खासदार अमोलजी कोल्हे यांना सुद्धा मतदान एकदम त्याच्या तोडीने डबल मतदान होणार ते 70%. आता असं आहे सर की आता तुम्ही फार अभ्यासपूर्ण भूमिका मांडली एक. अर्थातच दिलीप वळसे पाटील हे अजितदादांच्या सभेला उपस्थित नव्हते. तुम्हाला काय दिसतंय? दिलीप मोहिते पाटील असतील, दिलीप वळसे पाटील असतील, शिवाजीराव आढळराव पाटलांपेक्षा अमोल कोल्हे बरे, या न्यायाने अमोल कोल्हेंना मदत करतील आणि मग मार्जिन भेटेल त्यांना, असं वाटतं? याच्यामध्ये अमोल कोल्ह्यांनाच मतदान का करायचं तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये खेड, आंबेगाव, जुन्नर या तिन्ही तालुक्यामध्ये प्रामुख्याने बैलगाड्यांचा मोठा प्रभाव आहे आणि मोठे शेतकरी त्या बैलगाड्याच्या पाठीमागे आहेत. खऱ्या अर्थानं मागच्या 5-10 वर्षामध्ये बैलगाड्याची शर्यती सुरू करण्यासाठी जो आटापिटा केला बाकीच्या लोकांनी, त्याच्यात त्यांना यश आलं नाही. आढळराव पाटील म्हणाले की मी हे आटापिटा, हा सगळ्यांनी, मी सांगतो ना, त्याच्यामध्ये कोल्ह्यांनी गेल्या 5 वर्षामध्ये या बैलगाड्या शर्यतीमध्ये प्रश्नाच्या मुळाशी जाऊन काम केलं.
प्रश्नाच्या मुळाशी गेल्यानंतर काय काय कामं केली असं वाटतं तुम्हाला की त्याच्यामुळे निवडून दिलं हां, तर याच्यामध्ये त्यांनी नॅशनल हायवेची कामं केली, भूसंपादनाची कामं केली, रेल्वेची कामं केली, रेल्वेची मंजुरी केली. इथं चाकणला आता मोठं हॉस्पिटल उभारण्याचं काम चाललं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा शेतकऱ्यांचा जो प्रश्न बैलगाड्याचा आहे त्या प्रश्नाच्या मुळाशी जाऊन बैल हा संरक्षित प्राणी होता आणि म्हणून त्याला मान्यता मिळत नव्हती. त्याच्यामध्ये याच्याकर्त्यांनी तोच प्रश्न त्या ठिकाणी निर्माण केला होता की संरक्षित प्राणी असल्यामुळं या बैलगाड्याला मान्यता मिळणार नाही. यांनी त्याच्यामध्ये संबंधित मंत्री असतील, संबंधित सचिव असतील यांच्याशी भेटी घेऊन प्रथम तो बैल हा संरक्षित प्राण्यामधून बाहेर काढला, त्या कॅटेगरीमधून बाहेर काढला आणि बाहेर काढल्यानंतर मग ती लढाई सुप्रीम कोर्टामध्ये ते लढले आणि म्हणून त्यांना ते यश मिळालं. म्हणून प्रश्नाच्या मुळाशी जाणारा माणूस पाहिजे, प्रश्न काय आहे ते समजून घेणारा पाहिजे. यांचं काय झालं, प्रश्न समजून घेतला नाही. कसं असतं, एखादं उदाहरण तुम्हाला देतो. विंचू चावला, तो डॉक्टरकडे गेला, डॉक्टरला म्हटलं मला विंचू चावला आहे. डॉक्टर म्हटला ठीक आहे, जिथं विंचू चावला आहे तिथं हा मलम लावा, तिथं हा मलम नेऊन लावा. तर यांना हा प्रश्नच समजलेला नव्हता मुळात. यांनी काय केलं, तो मलम घेतला आणि जिथं विंचू म्हणजे कोणाऱ्याच चावला, विंचू बोटाला चावला तर बोटाला नाही लावला, संपूर्ण कोणारला विंचू तो मलम लावला. वेदना थांबणार आहेत का त्यांच्या वेदनात? म्हणजे याचा अर्थ काय, प्रश्नाच्या मुळाशी जाऊन काम केलं. प्रश्नाच्या मुळाशी जाणं हा तुमचा मुद्दा आहे. आता एकंदरीत चर्चा जे चालू आहे, आता प्रश्न असा आहे की दोन्ही बाजूनं, एका बाजूनं अमोल कोल्हे दावा करतायत की मी इथं जिंकणार आहे, त्यांच्या सभा आजही सभा त्यांच्या झालेल्या आहे. दुसऱ्या बाजूला महायुतीच्या सभा देखील तुल्यबळ होताना दिसत आहेत. महायुतीकडे नेते जास्त आहेत. खरंच नेते आहेत म्हणून जनता पण आहे का मग चित्र वेगळं दिसतंय काय? विषय असा आहे, अमोल कोल्हे जे आम्ही मागच्या वर्षी जे लोकांनी त्यांना निवडून दिलं त्यांच्यावर विश्वास ठेवला, पण 5 वर्ष त्यांनी कुठं किती मतदारसंघ आणि किती हिंडले तेवढं फक्त त्यांनी सांगावं, स्पष्ट सांगावं. तसे आढळराव पाटील 5 वर्षात उकावाय ना, मागच्या टर्मला ते पडले तरी पण त्यांनी प्रत्येक गावागावात जाऊन प्रत्येक कामं, विकास कामं आणलीत, विकास कामांचे निधी टाकलेत. त्यांनी प्रत्येक गावात जाऊन आपले म्हणजे त्यांनी प्रत्येक गावात जाऊन आपलं हे दाखवले. तसं यांनी अमोल कोल्हेंनी कोणत्या गावात गेले तर कुठे गेले यांनी तेवढं फक्त सांगावं आम्हाला का किंवा इथं आम्ही निधी आणलाय, एवढा मी निधी या तालुक्याला टाकलाय, किंवा तुम्ही पुढं 5 वर्षात तुम्ही आले तेवढं आम्हाला फक्त सांगा. पक्ष फुटायचा जो मुद्दा आहे, आपण पुन्हा एकदा रिपीट करतो की पक्ष फुटायचा जो मुद्दा आहे तो त्यांनी खूप बोल्ड केलेला आहे महाविकास आघाडीनं. दुसरा मुद्दा असा आहे की त्यांनी असाही मुद्दा बोल्ड केलेला आहे की गद्दारी केली वगैरे चर्चा झाली. अर्थात ती शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या संबंधात देखील होती, मात्र शिवसेनेबद्दल होती, शिंदे गट असेल किंवा अजितदादा गट. ठीक आहे, गद्दारी केली तर अमोल कोल्हेंना एकच प्रश्न विचारा, तुम्ही पण बीजेपीच्या वाटेवर होते का नव्हते? त्यांना एवढाच प्रश्न विचारा. ते बीजेपीच्या अनेक कार्यकर्त्यांशी संपर्कात होते. दिल्लीत जाऊन त्यांनी पार अमित शहा सोबत त्यांची बैठक सुद्धा झाली. त्यांनी तिथं जाऊन कशाला गेलते मग बोते? तुम्ही जर कट्टर तुमचे शरद पवारांचे तुम्ही कार्यकर्ते होते, तुम्ही राष्ट्रवादीचे कट्टर होते, तर तुम्हाला अमित शहांक जायचा विषय काय होता तुमचा? मोदी सरकारबद्दल तुम्हाला काय वाटतं, थोडक्यात सांगायचं एकदम? मोदी सरकारबद्दल सगळ्यांना सहानुभूती होती. कधी होती ज्यावेळेस त्यांनी सांगितलं आम्ही भ्रष्टाचार मुक्त देश करू, अच्छे दिन आणू, प्रत्येकाच्या खात्यावर 15 लाख टाकू, पण याच्यातला एकही झाला नाही. गरीब सामान्य शेतकरी सगळा देशोधडीला लागलेला आहे. मला मतदानाचा हक्क आल्यापासून मी शिवसेनेला मतदान करतोय, शिवसेनेला. आणि आता यांनी अचानक आपला बाप बदलले. मग अशी आमच्या मित्रांनी सांगितलं बाप बदलल्यासारखे, पक्ष बदलल्यासारखं. तुम्हाला रिक्षावाल्याला मुख्यमंत्री केला, चहावाला पंतप्रधान बोलतोय, आणि शरद पवार 56 वर्षे काम करतोय, त्याला तुम्ही पंतप्रधान करू शकत नाही. आपला मराठी एक व्हायला पाहिजे, शरद पवारच्या मागं ठाम उभा राहायला पाहिजे. आणि शेतकऱ्यांसाठी काही वारी तो माणूस आहे, आणि शेतकऱ्यासाठी त्याला साथ देणारा उद्धव ठाकरे साहेब आहेत. आमची तळमळ आहे, पक्ष बदलणाऱ्या सर्वांनाच पाडायचं. यांनीच कायदा तयार करायचा, यांनीच मोडीत काढायचा. पक्षबंदी कायदा यांनीच तयार केला आणि यांनीच मोडीत काढला. अगदी थोडक्यात सांगा, एकनाथ शिंदेबद्दल काय वाटतं? एकनाथ शिंदे एकदम नालायक माणूस आहे. मला सांगायचं माहिती, ठाम सांगतो मी तुम्हाला, ज्यांनी आपल्या मातीशी गद्दारी केल्यासारखं आहे. सोपं नाही पक्ष बदलणं माहीत. त्याची बापाशी गद्दारी केली, ज्याच्यावर खाला तुकडा, ज्याचं अन्न खालं. आपण आज चहा पेलो पक्ष म्हणून इथपर्यंत आलोय, हे जाण ठेवायला पाहिजे. त्याला आज रिक्षावाला रिक्षा हाकत होता, त्याला मुख्यमंत्री झालाय. आणि तो उद्धव साहेबाला, बाळ ठाकरे साहेबाला
किंवा आदित्य ठाकरेला शिव्या देता तुम्ही. अरे तुम्ही 40 गेले ना, तुम्ही 40 काय लायकीचे होते? एकही येऊ शकत नाही त्यांचा. आणि आता आले तरी हे गद्दारी देशाला सहन नाही आमच्या. म्हणून आम्हाला मोदीचं कौतुक वाटायचं, परंतु मोदीने गद्दारी केली. मी भ्रष्टाचार मुक्त करीन आणि सगळे भ्रष्टाचारी घेतले जवळ आणि त्यांच्या ताब्यात घेतले. शेतकऱ्यांना काय मिळालं असं वाटतंय का? नाही शेतकऱ्यांना काहीच नाही मिळालं. उद्धव साहेबांनी 4 वर्षी मरू द्या, कांद्याचं काही झालं ना, पण ह्या वर्षी तरी कांद्याचं काहीतरी वाला बनवलं. कोळसे पाटील आहेत, आत्ताच आपण चर्चा केली. दुसऱ्या बाजूला दिलीप मोहिते पाटील आहेत. या सगळ्यांच्या भूमिका ज्या आहेत त्या संभ्रमाच्या दिसतात अशी चर्चा आहे एका बाजूला. ते आता आहेत महायुतीच्या बाजूनं. खरंच ते महायुतीच्या बाजूनं आहेत. काय होईल एकंदरीत शेवटच्या परिस्थितीत? एकंदरीत कोणी काही म्हटलं तर जनता सुज्ञ ते ठरवणार आहे कोणाला खासदार करायचं आणि कोणाला काय करायचं. त्याच्यामुळं आपण किती चर्चा केली काय, बरीचशी लोक अशी आहेत का ते सध्या तोंडावर येत नाही. त्यांना जे करायचं ते करणार आहेत आणि 4 तारखेला तुम्हाला निकालात ते स्पष्ट होईल. तुम्हाला काय दिसते, हवा कुठल्या बाजून दिसते शिरूर? ते सांगितलेलं आहे. शिरूर लोकसभेची जनता आणि त्यातल्या त्यात आंबेगाव तालुक्यात कोणी तोंडावर काही बोलत नाही. त्यांना जे करायचं ते मतदानातून दाखवतील. अर्थात असं आहे की गुलदस्त्यामध्ये ठेवलेली भूमिका ठीक आहे. अर्थात आता आपण काही कार्यकर्त्यांशी बोलणार आहोत. नमस्कार. हो नमस्कार. रामभाऊ अहो रामभाऊ काय असं करता या की काय असं आज एवढं काही असतं गुळणी करून येऊ द्या रामभाऊना. रामभाऊच्या गुळण्या होस्तोवर जरा गणेश शेट्टचं बोलले. गणेश दादा आता असं आहे की तुम्हाला माहितच आहे की शिरूरमध्ये कशी परिस्थिती आहे. आता प्रचार जो आहे तो आता संपतोच आहे उद्या. तुम्हाला काय दिसतंय चित्र आता या शिरूर लोकसभा मतदारसंघातून कोण निवडून येईल असं दिसतंय? शिवाजीदादा 1 लाख मतांनी निवडून येतील हा आमचा विश्वास आहे. हा, कारण की नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेब यांचे आम्ही खंदे समर्थक आहेत. ते जे बोलतील त्यांना आम्ही मतदान करणार. दिलीप वळसे पाटील हे 1 लाख मताचं मताधिक्य किंवा जे मताधिक्य तुम्हाला डोक्यात अपेक्षित आहे ते मताधिक्य देतील असं तुम्हाला दिसतंय? हो 100% निवडून सुद्धा येतील दादा 1 लाख मतांनी. ठीक आहे. अमोल कोल्हेंबद्दल काय वाटतं मला? एक स्टार प्रचारक म्हणून चांगल्या समाजामध्ये त्यांचं नाव आहे. आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी दिल्लीमध्ये कांद्याचा प्रश्न असेल, सोयाबीनचा असेल, दुधाचा प्रश्न असेल, हे जाणीवपूर्वक आणि सगळ्यांना प्रश्न विचारून जनतेला न्याय देण्याचं काम त्यांच्याकडे होत असते. अनेक 48 खासदार आहेत, पण एकाने कोणी तोंड उचकलं नाही. त्या ठिकाणी फक्त 2च खासदारांनी त्या ठिकाणी तोंड उघडलं आणि सांगितलं की आमच्या शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे, आमच्या कांद्याला बाजार मिळाला पाहिजे, त्याच्यावरची GST आणि ती बंदी उठली पाहिजे. हे सुप्रिया सुळे आणि अमोलजी कोल्हे साहेबांनी या ठिकाणी ते मांडलं. काय तुम्हाला असं वाटतं की आढळरावांचा बळीचा बकरा? 100% बळीचा बकरा केलेला आहे. आणि त्याच्यात अजून सगळ्यात मोठं बरं का, आयात केलेला उमेदवारी आणलाय डमी, जो निवडून येऊ बी शकत नाही आणि येणार बी नाही, कधीच येणार नाही. दिलीप वळसे पाटील आहेत, दिलीप मोहिते पाटील आहेत, यांच्याबद्दल काय वाटतं? त्यांची काय भूमिका आहे? आता ते गेले तिकडं, त्यांच्याबद्दल काय बोलण्याचा अधिकारच नाही आपल्याला. भारतीय जनता पार्टीकडून जर अमोल कोल्हे उभे असते तर तुमचं समर्थन अमोल कोल्हे नसतं का? भारतीय जनता पार्टीकडून जर वळसे पाटील आम्ही कट्टर आहेत ते आता असं आहे की आता जी चर्चा आहे त्याच्यानुसार अमोल कोल्हे यांनी जर भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला असता, तुमचे मित्र आहेत त्याच्यानुसार जर प्रवेश केला असता तर भारतीय जनता पार्टीचे उमेदवार असं जर असतं अमोल कोल्हे तर तुमचा त्यांना पाठिंबा असता का? हो नक्कीच. कारण जर भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जर युती असती तर वळसे पाटील जे म्हणतील आम्ही ती पूर्व दिशा केली असती. अच्छा. आता असं आहे की याच्यामध्ये 2 कॉन्ट्रडिक्टिव्ह गोष्ट आहे. एक मध्ये असं आहे की त्यांचा प्रचार ग्राउंडवरती ते पोहोचत नाहीत वगैरे असं एक स्टेटमेंट आहे तुमचं किंवा अमोल कोल्हे. आणि दुसऱ्या बाजूला सपोर्ट आहे. म्हणजे ह्याच्यातून असं दिसतंय की नरेंद्र मोदींची सत्ता यायला पाहिजे, भारतीय जनता पार्टी सत्तेवर आली पाहिजे असं एकंदरीत तुमचं कौल दिसतंय. हो हो नक्कीच मोदी सरकार काय यायला पाहिजे तर आपले 500 वर्ष पाहिलेलं स्वप्न त्यांनी आज पूर्ण केले. राम मंदिर असन किंवा 370. अमोल कोल्हे एवढं सांगतात जनतेला, एवढं खोटारडेपणा आहे. 370 सारखा एवढा मोठा प्रश्नाच्या वेळी ते जर अनुपस्थित होते तर आमच्यासारखा तरुण नक्कीच त्यांना समर्थन देणार नाही, त्यांच्या मागं आम्ही उभं राहणार नाही. आता असं आहे की मंचरकरांना नेमकं काय अपेक्षित आहे, तरुणांना विशेषतः, की मोदी सरकार सत्तेवरती आल्यानंतर त्यांनी हे
काम केलं पाहिजे, म्हणजे काहीतरी अपेक्षा असेल, काहीतरी तुमच्या डोक्यात असेल. काय वाटतंय, काय दिसतंय की मोदी सरकार सत्तेवरती आल्यानंतर हे बदल करेल म्हणून आम्ही मोदी सरकारच्या बाजूने आहे? हो नक्कीच, कारण विकासाची गरजच आहे. देशात मोदी साहेब आले की नक्कीच विकास होईल अशी आशा आहे. कारण तरुण आता नवीन तरुण म्हणजे नवीन तरुण जे आमच्या चाकण MID असेल, राजनगाव MIDC असेल, तिथे आमच्या तालुक्यातून 70% तरुण हा कामासाठी जात असतो. अजून त्याची भर पडावी. जे आत्तासुद्धा विकास कामं साहेबांनी खूप काही करून ठेवलेले आहेत. शासकीय महाविद्यालय असेल, आंतरराष्ट्रीय शासकीय महाविद्यालय असेल, अशा विकास कामं भरपूर करून ठेवलेली आहेत. पण तरुणांची एकच अपेक्षा आहे का त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी नक्कीच प्रयत्न करावे. दिलीप मोहिते पाटील आहेत, दिलीप वळसे पाटील आहेत, अजितदादा गटाचं समर्थन ते देत आहे, अर्थात महायुतीच्या बाजूने आहेत. आता दिलीप वळसे पाटील जर म्हटले तर मी त्यांच्या मतदारसंघातला त्यांच्या जवळचा निष्ठावान कार्यकर्ता आहे. दिलीप वळसे पाटील तुम्हाला दिसत आहेत का प्रचारात? नाही. मग का नाही याचं कारणच तुम्ही समजून घ्या. नाही, तुम्हाला काय वाटतंय? मी सांगतो ना, अतिशय जवळचा आहात. हा, मग तुम्हाला काय दिलीप वळसे पाटलांचं समर्थन कोल्ह्यांनाच आहे, हा त्याच्यातला प्रश्न आहे. हे एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे इथला. अर्थातच इथं लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी आहे की दिलीप मोहिते पाटील असतील किंवा दिलीप वळसे पाटील असतील, अर्थात अजितदादांच्या जी सभा पार पडली त्या सभेमध्ये ते उपस्थित नव्हते. अजितदादांनी असं कारण सांगितलं की ते आजारी आहेत म्हणून येऊ शकले नाहीत. मात्र हे आजार पण राजकीय आहे का, हा सगळ्यात मोठा संभ्रम आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये त्यांची जी भूमिका आहे ती अप्रत्यक्षरित्या ही अमोल कोल्हेंच्या समर्थनात असू शकते का, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. तुम्हाला काय वाटतं? 2.5 लाखांनी निवडून. कोण निवडून? अमोल कोल्हे. अमोल कोल्हे. हां. अच्छा. हां, मी स्वतः CA बरं का, लक्षात ठेवा. गव्हर्नमेंटचा मी पण. मी चाकांचं स्वतः. का वाटतंय अमोल कोल्हे का आले पाहिजे, काय असं वाटतं? अमोल कोल्हे ऐका ना, आढळरावने जे राष्ट्रवादीचं जे काम केलेलं आहे आत्तापर्यंत समाजामध्ये, तर शिवसेनेचं पहिलं असून त्यांनी राजकारण परत याच्यामध्ये हे केलं, बरोबर की नाही? जर शिवसेनेमध्ये असतं त्यांना आपण मानसन्मान केला असतं त्यांनी 2 पक्ष चेंज केले त्यांनी, बरोबर की नाही? आत्तापर्यंत सगळ्या लोकांचा गैरसमज त्यांनी केलेला आत्तापर्यंत, सगळ्या लोकांना फसवलेलं राजकारण्यांनी. बरं आत्तापर्यंत नरेंद्र मोदी आज तुमचं म्हणणं पंतप्रधान, बरोबर की नाही? सगळे लोक त्यांच्यामध्ये जाऊन सगळे लोक भ्रष्टाचार जाऊन सगळं चांगलं होतात. आत्तापर्यंत कोणाला काय भेटलं मला सांगा बरं? कारण ह्या मनसरच्या तरुणाला विकास कामं आणि विकास कामच एवढंच मनसरच्या तरुण समजू शकतो. याला धरूनच असा प्रश्न आहे माझा की आता असं आहे की बोलतो ना, याला धरूनच माझा असा प्रश्न आहे की बेरोजगारीची समस्या देखील मोठी झालेली आहे. तरुणांच्या मध्ये बेरोजगारी वाढलेली आहे, महागाई वाढलेली आहे, अशी लाईन काँग्रेसकडून महाविकास आघाडीकडून बोल्ड केली जाते. काय दिसते तुम्हाला? खरंच महागाई वाढलेली आहे का हा प्रोपेगंडा आहे, फसवतायत लोकांना? हा पूर्ण लोकांना जनतेला फसवण्याचा प्रोपोगंडा आहे. कारण तुम्ही आज जावा प्रत्येकाच्या दारात 2 व्हीलर म्हणा, प्रत्येकाकडं अँड्रॉइड मोबाईल आहे. महागाई वाढली असती तर तुम्हाला हे दिसलं नसतं. हे फक्त जनतेला फसवण्याचं काम चाललं आहे. हे आमच्यासारखा युवक हा मोदी सरकारवर खुश आहे आणि इथून पुढेही तो खुशच राहणार आहे. कारण जेवढं तरुणांसाठी त्यांनी केलेलं आहे तेवढं आमच्यासारख्या तरुणांना भरपूर आहे. हे जे सरकार आहे, एकनाथ शिंदे सरकार, मोदी सरकार, याबद्दल काय वाटतं? एकदम कमी शब्दात सांगायचं. एकदम गद्दार सरकार. शरद पवार काय होतं, आपलं माणूस आहे, महाराष्ट्राचा माणूस आहे तो, आणि त्यांनी आपल्या गरीब शेतकऱ्यांकरता काही गोष्टी बरोबर तुम्ही म्हणता अशा केल्यात. पण काय होतं की आधीमध्ये लोक येऊन एकाला तिकडं केलं आणि गरीब शेतकऱ्यांना त्यांचं त्रास झालं. कांद्याला भाव नाही, तुम्ही म्हणता याला भाव नाही. ते शरद पवार आहे ना, तुम्ही म्हणता असे माणूस होतं ना, त्यांच्याकडे सगळं होतं. पण काय झालं की कल्टी झाल्यामुळं तुम्ही म्हणता असं झालं आणि मग सगळं त्यांच्या ताब्यातून गेल्यावर यांनी घोटाळा घातलं. बरोबर आहे? मग शेतकरी अडचणीत आले का नाही? शेतकरी रोज आपण गरीब माणूस आहे. आता मी कांदा गेल्या वर्षी आणला, 200 पिशवी आणला इथं मार्केटला. अहो तुम्हाला सांगतो 5 रुपये 6 रुपये भाव भेटला. काय करायचं आम्ही? गरीब माणसं आहे ना आम्ही. कांद्याचा प्रश्न महत्वाचा आहे. हा, कांद्याचा प्रश्न आणि बटाट्याचा प्रश्न. शेतकऱ्यांचं कांदा बटाटा उत्पादन, पण त्याच्यामध्ये तुम्ही म्हणता असं झालं म्हणलं शेतकऱ्यांनी काय करायचं?
आणि निवडणुकी तोंडावर निर्यात बंदी उठवत शरद पवारामुळे सगळा शिवार सगळा हिरवा आहे. प्रत्येक शेतकऱ्याच्या घरामध्ये 100-125 पोती आजही धान्याची आहेत. फक्त पैसा नाही शेतकऱ्यांक. शेवटची कमेंट आपण घेणार आहे. सध्याचं जे राजकारण आहे त्या राजकारणावरती तुम्हाला काय कमेंट द्यायची आहे ते द्या. काय नाही, ह्या राजकारणावरती ह्या बारने मात्र 100% शरद पवार सर्व टोटल सीटा लागणार, हे मात्र 100% कमेंट आहे. अर्थात हे सगळं म्हणणं आहे या सगळ्यांचं. हे सगळे कार्यकर्ते आहेत महाविकास आघाडीचे. कोणी इथं उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं निष्ठावंत कार्यकर्ता आहे, कोणी इथं शरद पवारांचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे. या सगळ्यांना असं वाटतंय की तर महाविकास आघाडीच्या सीटा येतील. अर्थात शिरूरमध्येही अमोल कोल्हेंचा विजय होईल असं तुम्हाला वाटतंय? असं या सगळ्यांना वाटतंय. तुम्हाला काय वाटतं दादा? आम्हाला तरी एकंदरीत इथं असं वाटतंय की इथं बघितलं तर आढळराव पाटलांना समजा 10 वर्ष ते खासदार होते आणि 5 वर्ष ह्यांना दिले, तरी असं एकंदरीत असं वाटतंय चाकण MIDC म्हणा तुम्ही, किंवा जे काम व्हायला पाहिजे होतं रस्त्याचं म्हणा, किंवा ह्या त्या गोष्टी इथे अशा एवढ्या विकसित झालेल्या नाहीत. चाकणच्या बघितलं तर चाकणला एवढी चाकण तळेगाव जो असेल रोड, त्या ठिकाणी एवढ्या गर्दी झालेल्या आहेत की तिथं म्हणजे एखादं बाहेर पडायचं म्हटलं तर 1-1 तास तिथंच जातो आपला. तर इथं असं बघायला गेलं तरी जो विकास व्हायला पाहिजे, आता आपण जर समजा बाहेर गेलो कुठे, जेवढा MIDCचा एरिया समजा त्याला आउटसोर्स कुठून तरी रस्ता वगैरे ह्या त्या गोष्टी हव्यात, पण तसा विकास इथं बघायला गेलं तर दोन्ही खासदारांकडून झालेला नाहीये. त्यामुळे एकंदरीत काय कोणी येऊ पण विकास केला पाहिजे, कोणी येऊ पण विकास झाला पाहिजे, एवढी गोष्ट खरी आहे. आता अर्थातच हे मत फार महत्त्वाचं आहे आणि अर्थात त्याच्यामध्ये कोणी येऊ पण विकास झाला पाहिजे अशी भूमिका इथल्या मतदारांनी व्यक्त केलेली आहे. आता असं आहे की दोन्ही बाजूने दावा केला जातोय, घड्याळ येईल, तुतारी येईल, काय वाटतं इथं काय होईल? आम्हाला मोदी सरकार हवं आहे, त्यासाठी आम्ही आढळरावांनाच मतदान करणार. का मोदींचं सरकार हवंय तुम्हाला? कारण आता आपण पाहतोय मोदींनी ज्या प्रकारे विकास केलाय, आपल्या भारताचं नाव जगामध्ये ज्याप्रमाणे उमटवलंय, त्यासाठी मोदीच हवेत. आणि त्यांचे निर्णय एवढे चांगले आहेत का आपल्याला जो विकास आपल्याला पाहायला मिळतोय. काय काय निर्णय घेतले असं वाटतं तुम्हाला चांगले? आता रस्त्याची कामे असेल, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट जे असेल आपलं इथं एवढे, आणि जे निर्णय घेतात ते सरकार, ते निर्णय आपल्याला याच्यासारखेच आहे सगळे. पण बेरोजगारी वाढली असं म्हणतात. कशी बेरोजगार वाढली? आत्मनिर्भर भारताच्या याच्या तरुणांच्या हाताला काम नाही म्हणतात. तरुणांच्या हाताला काम आहेच. जर तुम्ही शाळा शिकली, 35% वाला जर म्हणला मला रोजगारच नाही, तर त्याला कसा मिळेल जॉब? तुम्ही शाळेत जर तुम्ही टक्केवारी चांगली मिळवली तर तुम्हाला जॉब मिळतातच आहे. काय टक्केवारी मिळवली तर रोजगार मिळू शकतो. तुम्हाला स्किल वाढवली पाहिजे तुम्हाला वाटतं? हो. मोदी सरकार का आपलं फेल्युअर मोदी सरकारवर दाखवण्यात हे नाही. शाळा व्यवस्थित शिकली पाहिजे. तुम्हाला जर मार्क चांगले असतील तर तुम्हाला नोकरी मिळतीच आहे, हमखास मिळते. आणि नाही मार्क चांगले तर तुम्ही स्वतःचा धंदा टाकून आत्मनिर्भर भारत या योजनेमध्ये मोदी सरकारने नवीन स्टार्टअप योजना ही काढलेली आहे, त्याच्यानुसार आपण काम करू शकतो. तर अशा काही भूमिका आहेत मनसरकरांच्या. विशेषतः शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये आपण फिरलो आणि शिरूर लोकसभा मतदारसंघाचा अंडरकरंट काय आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न केला. अर्थात इथला जो प्रचार आहे तो आता हळूहळू थंडावणार आहेच. एका बाजूला इथं अमोल कोल्हे उभे आहेत, दुसऱ्या बाजूला शिवाजीराव आढळराव पाटील उभे आहेत. घड्याळ वर्सेस तुतारी अशी इथली लढत आहे. इथली जी लढत आहे ती शिवसेना वर्सेस राष्ट्रवादी अशी राहिलेली होती. मात्र यावेळेस इथं राष्ट्रवादीचेच 2 गट एकमेकांच्या विरुद्ध लढताना दिसत आहेत. शिवाजीराव आढळराव पाटील नेहमी शिवसेनेच्या बाजूने लढताना दिसत होते, मात्र ते आत्ता राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या माध्यमातून लढताना दिसत आहेत. दुसऱ्या बाजूला शरद पवार गटाच्या माध्यमातून अमोल कोल्हे उभे आहेत. अर्थात इथल्या लोकांच्या प्रतिक्रिया संमिश्र आहेत. कोण म्हणतंय अमोल कोल्हे निवडून येतील, कोण म्हणतं इथं शिवाजीराव आढळराव पाटील दादा हे निवडून येतील. मात्र आता जर एकंदरीत आपण जर बघितलं तर इथल्या लोकांच्या या भूमिका संमिश्र तर आहेच. मात्र त्यासोबतच दिलीप वळसे पाटील आहेत, दिलीप मोहिते पाटील आहेत, यांच्या ज्या भूमिका आहेत त्या इथल्या भूमिका खूप निर्णायक ठरणार आहेत. यासाठी कारण त्यांच्या ज्या भूमिका आहेत त्या संभ्रमावस्था निर्माण करणाऱ्या आहेत. एकंदरीतच मतदानामध्ये काय होईल ते आपल्याला कळेलच, ते निकालामध्ये कळेल 4 जूनला. आणि एकंदरीतच अमोल कोल्हे की शिवाजीराव आढळराव पाटील कोण निवडून येईल हे तुम्हाला येत्या काळात बघायला मिळेल. मात्र तोपर्यंत तुम्हाला काय वाटतं शिरूरचा पुढचा खासदार कोण असला पाहिजे ते मात्र आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेष भर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.